पिटिशन होती। दरम्यान मराठा आरक्षण अहवालामध्ये काही त्रुटी देखील आहेत का या संदर्भात आता कायदेशीर बाबी तपासून पाहत आहोत अशी प्रतिक्रिया देखील विखे पाटील यांनी दिलेली आहे। जे अहवाल शासनाला सादर झाले होते त्याच्या अंमलबजावणी संदर्भात आज चर्चा झाली आणि मग त्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी काही अडचणी आहेत का स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब आज उपस्थित होते आणि त्यानंतर मग आता या सगळ्या कायदेशीर बाबी आपण तपासून घेतोय। साधारण 400 गुन्हे आता मागे घेण्यासंदर्भात कार्यवाही झालेली आहे। उर्वरित गुन्ह्याबद्दल सुद्धा पुढच्या 20-25 दिवसांमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावरून ही अंमलबजावणी लगेच करावी अशा सूचना दिलेल्या आहेत। याच्यामध्ये घाई करण्यापेक्षा शेवटी अनेक कसोट्यांना हे आपल्याला पार करावं लागणार आहे। त्यामुळे मला वाटतं की एकदा ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मग काय वस्तुस्थिती समोर येईल त्याप्रमाणे निर्णय करू आपण। हैदराबाद गॅजेटच्या पाठोपाठ सातारा गॅजेटसाठी आता प्रशासनाकडून आणि सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात। सातारा गॅजेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये पुणे विभागीय आयुक्तांना अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेत। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना हे आदेश जारी केलेत। मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती सातारा गॅजेटची मागणी आणि त्या संदर्भात आता आदेशही देण्यात आलेले आहेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आणखी एक कॅव्हेट दाखल होतंय। ॲडव्होकेट राजेसाहेब पाटील यांच्याकडून हे कॅव्हेट दाखल होतंय। मराठा समाजाची बाजू ऐकल्याशिवाय जीआरच्या संदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये यासाठी हे कॅव्हेट दाखल झालंय। राज्य सरकारनंही एक कॅव्हेट दाखल करावं असं ॲडव्होकेट राजेसाहेब पाटील यांनी म्हटलंय। मराठा आंदोलनामधील गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय झालाय, कारण सप्टेंबर 2025 पर्यंत दाखल झालेले गुन्हे आता मागे घेतले जातील। याआधी मार्च 2025 पर्यंत दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा करण्यात आलेली होती आणि आता सप्टेंबर 2025 पर्यंतचे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। पाहूयात पुढची बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजचे आपले नियोजित सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत। आजारपणाचं त्यांनी कारण दिलंय। आजारी असल्यामुळे अजित पवार यांनी